महायुतीमध्ये अजूनही पुणे, संभाजीनगर, नाशिकच्या जागेवर तिढा कायम. मुंबईमध्ये चर्चेनंतर मार्ग काढू असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. तीस तारखेपासून मराठा आरक्षणाच्या मागण्यांकरता उपोषणाचा जरांगेंचा इशारा. पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट करणार पुढची दिशा. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना प्रवेश बंदी. मात्र शिवसैनिकांचा बॅरिगेड्सवर चढून किल्ल्यावर प्रवेश करण्याचा प्रयत्न. JNPA या बंदरातील आयात निर्यात होणार ठप्प. आजपासून न्हावा शेवा कंटेनर ऑपरेशन असोसिएशनचं कामबंद आंदोलन. देशभरामध्ये आज बकरी ईदचा उत्साह. राज्यात अनेक ठिकाणी कुर्बानीवरून वाद, तर संवेदनशील भागात पोलिसांचा बंदोबस्त तैनात. नाशिकमध्ये ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई. हंडाभर पाण्याकरता मुळे गावामध्ये महिलांची पायपीट. शासनाची जलजीवन मिशन योजना फक्त कागदावरच असल्याची चर्चा. म्हाडाच्या 2640 घरांच्या सोडतीकरता अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस. आतापर्यंत 62,420 अर्जदारांचं अनामत रकमेसह अर्ज दाखल. यंदा अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद. बीडमध्ये अल्पवयीन बलात्कार पीडितेला वैद्यकीय तपासणी करता 10 तास हॉस्पिटलमध्ये ताटकळत बसवून ठेवलं. आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. पुणेकरांवर महागाईचा आणखी एक तडाखा. आजपासून सीएनजी 2 रुपयांनी महागलं. आता पुण्यात 1 किलो सीएनजी करता 94 रुपये 75 पैसे मोजावे लागणार. कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात शिवसैनिकांकडून घंटानाद आंदोलन केलं जातंय. आज बकरी ईदच्या दिवशी शिवसैनिकांकडून हे आंदोलन केलं जातंय. कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मियांची प्रार्थना स्थळं आहेत. बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांकडून इथे नमाज पठण केली जाते. मात्र यावेळी हिंदू बांधव भगिनींना मंदिर परिसरात प्रवेशच दिला जात नाही आणि त्याचाच निषेध म्हणून शिवसैनिक हे घंटानाद आंदोलन करतायत. शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही गट एकत्र आलेले आहेत आणि मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. थेट दृश्य आपण पाहतोय. कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरातली ही दृश्य आहेत. शिवसैनिकांकडून आंदोलन केलं जात आहे. जोरदार घोषणाबाजी केली जाते. हे आंदोलन नेमकं का केलं जात आहे तर आज बकरी ईद आहे आणि बकरी ईदच्या दिवशी शिवसैनिक हे आंदोलन करतायत. का तर कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू आणि मुस्लिम अशी दोन्ही धर्मियांची प्रार्थना स्थळ आहेत. मात्र बकरी ईद आज आहे आणि बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांकडून जेव्हा इथे नमाज पठण केली जाते यावेळी हिंदू बांधव भगिनींना मंदिर परिसरात प्रवेश दिला जात नाही आणि त्याच्याच निषेधार्थ शिवसैनिक हे घंटानाद आंदोलन करतायत. मोठ्या संख्येने शिवसैनिक जमलेले आहेत. जोरदार घोषणाबाजी इथे केली जाते. शिंदे आणि ठाकरे दोन्ही गट एकत्र आलेले आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त त्यामुळे तैनात करण्यात आलेला आहे. मात्र बॅरिकेड्सवर चढून पुढे जाण्याचा प्रयत्न या शिवसैनिकांकडून केला जातोय. जोरदार घोषणाबाजी देखील इथे केली जाते. ही थेट दृश्य आपण पाहतोय. दुर्गाडी किल्ल्याकडे जाणाऱ्या शिवसैनिकांना आता पोलिसांनी रोखलेलं आहे. थेट जाऊयात. आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्याला तिकडचे अधिक अपडेट देतील. गणेश, या ठिकाणी शिवसैनिक जे आहेत ते मोठ्या संख्येनं जमलेले आहेत. कारण दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये आज बकरी ईद निमित्त मुस्लिम समाजाकडनं काही वेळाने नमाज अदा केली जाईल आणि यावेळेस हिंदू बांधवांना दुर्गाडी किल्ले परिसरामध्ये जाण्यास मज्जाव केला जातो. या दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोघांचीही धार्मिक स्थळं आहेत आणि त्याच्यामुळे हिंदू बांधवांना आज रोखलं जातं. त्या निषेधार्थ हे आंदोलन गेल्या 40 वर्षांपासून सुरू आहे. आज देखील शिवसैनिक जे आहेत ते
दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. बॅरिकेटिंगवर चढून त्याने आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने सगळे उपाययोजना केल्या होत्या आणि शिवसैनिकांना या ठिकाणी रोखण्यात आलेलं आहे. मात्र शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. सध्या शिवसैनिकांकडनं आरती या ठिकाणी सुरू आहे. स्टुडिओ. ठीक आहे गणेश, असेच सोबत राहा. आपण ही दृश्य प्रेक्षकांना दाखवूयात. शिवसेनेकडून हे घंटानाद आंदोलन केलं जातंय. शिवसैनिकांना पोलिसांनी सध्या रोखलेलं आहे. मात्र असं असतानाही बॅरिकेड्सवर चढून पुढे जाण्याचा प्रयत्न शिवसैनिकांकडून केला जातोय. कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरातली ही दृश्य आहेत. कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात शिवसैनिकांकडून हे घंटानाद आंदोलन केलं जातंय. आज बकरी ईद आहे आणि बकरी ईदच्या दिवशी शिवसैनिकांकडून हे आंदोलन केलं जातंय. हे आंदोलन नेमकं का केलं जातंय तर कल्याणच्या ऐतिहासिक अशा या दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मियांची प्रार्थना स्थळं आहेत आणि आज बकरी ईद आहे. बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव इथे नमाज पठण करतात. मात्र यावेळी जिथे हिंदू मंदिर आहे, हिंदू बांधव भगिनींना या मंदिर परिसरात प्रवेश दिला जात नाही आणि त्याच्याच निषेधार्थ शिवसैनिक हे घंटानाद आंदोलन करतायत. शिंदे आणि ठाकरे दोन्ही गट एकत्र आलेले आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त त्यामुळे तैनात करण्यात आलेला आहे. पोलिसांनी सध्या या आंदोलकांना रोखलेलं आहे. मात्र असं असलं तरी आंदोलक बॅरिकेड्सवर चढून पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. नमाज अदा केली जाईल आणि याच पार्श्वभूमीवर शिवसैनिक जे आहेत ते विरोध करताना आपल्याला दिसत आहेत. कारण हिंदू बांधवांना या ठिकाणी दुर्गाडी किल्ला परिसरात जाऊ दिलं जात नाही आणि त्याच्यामुळे शिवसेनेकडनं गेल्या 40 वर्षांपासून हे आंदोलन केलं जातं. काही शिवसैनिक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. साळुंके साहेब, काय सांगाल, गेल्या 40 वर्षांपासून हे आंदोलन तुम्ही करताय? दुर्गाडी किल्ला जो शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी हा हिंदूंसाठी मोकळा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आताचे शिवसेनेचे मुख्य नेते नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांनी हा दुर्गाडी किल्ला जो छत्रपती शिवरायांच्या आरमारातला एक प्रमुख किल्ला आणि या किल्ल्यावरती असणारं दुर्गा देवीचं जे मंदिर आहे त्या मंदिराची पूजा अर्चा सातत्यानं दरवर्षीप्रमाणे होत असते आणि हा दुर्गाडी किल्ल्याच्या विकासासाठी पुनर्विकासासाठी साधारणतः 20 कोटी रुपये जाऊ दिलं जात नाही, त्याच्यामुळे आंदोलन आहे. हा, त्यामुळेच आंदोलन आहे की आज ह्या ठिकाणी बकरी जरी असली तर हिंदूंच्या देवळामध्ये जाण्याचा हिंदूंना बंदी का, हा प्रश्न समस्त हिंदूंना आहे. आणि म्हणून 1986 पासून सुरू झालेले आंदोलन, धर्मेंद्र आनंदीके साहेबांनी सुरू केलेले आंदोलन ते पुढे चालू ठेवलं एकनाथ शिंदे साहेबांनी आंदोलन, यासाठी ते की बकरीच्या दिवशी सुद्धा मंदिरामध्ये प्रवेश करण्यात यावा यासाठी ही मागणी त्या ठिकाणी आहे. अजून काही शिवसैनिक आहेत, पदाधिकारी आहेत. साहेब, का पाटील साहेब काय सांगाल? पाटील साहेब, आक्रमक झालेल्या शिवसैनिक नाही, हे हिंदूंचा अन्याय आहे. कारण या ठिकाणी ईदेला मुसलमान बांधवांना नमाज पढण्यासाठी जी आहे ती पोलीस प्रोटेक्शन, पोलिसांच्या सहकार्याने त्या ठिकाणी नमाज होऊ शकतो आणि हिंदूंना त्यावेळेला दर्शन करू दिलं जात नाही. तर पोलिसांनी याच्यामध्ये ही जी भूमिका जी आहे ती भूमिका चुकीची भूमिका आहे. याच्यामध्ये मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे. शिवसेना प्रमुख आणि मीनाताई दोघांनी या ठिकाणी दुर्घटीच्या याच्यामध्ये दर्शनासाठी आले आणि त्यावेळेपासूनचं जे नमाजीच्या वेळेला हिंदूंना जे मजाव केलं जातं, नंतर दिघे साहेब आणि नंतर आता आज शिवसैनिक तुमचे आक्रमक झालेले आहेत, आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये. जरूर का त्यांचा हक्क आहे आणि हिंदूंचा हक्क आहे. सर्व जे हिंदू बांधव आहेत ते सर्वांचा हक्क आहे आणि त्यांना त्या ठिकाणी जाऊ दिलं पाहिजे. पोलिसांनी ही जी भूमिका जी आहे या भूमिकेमध्ये बदल केला पाहिजे आणि 5 हिंदू बांधवांना त्या ठिकाणी जाऊ दिलं पाहिजे. हिंदू बांधवांना आतमध्ये जाऊन दिलं पाहिजे असं पदाधिकारी आणि शिवसैनिकांचं म्हणणं आहे. आपण पाहू शकतो की या ठिकाणी महिला पदाधिकारी जे आहेत त्या देखील या ठिकाणी आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो की शिवसैनिकांचा जो आहे जयघोष सुरू आहे. पोलिसांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या जात आहेत. शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळतात. बॅरिकेडिंग कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये आज मुस्लिम बांधवांकडून. तर ही दृश्य कल्याणची आहेत. कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात पोलिसांनी सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असतानाही शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. आंदोलन सध्या त्या आंदोलनावर ठाम आहेत. बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न या आंदोलकांकडून केला जातोय.